बहुतेक क्लायंटची क्वेरी असतात की व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन वॉइड अँड वॉइडेबल मॅरेज. वॉइड मॅरेज म्हणजे जे कायद्यानुसार इनव्हॅलिड मानलं जातं आणि त्या मॅरेजला कोर्टा थ्रू रद्द करण्याची गरज नसते. जसे की 2 एक्झाम्पल मी देते. वॉइडेबल मॅरेज हे नॉर्मली कन्सिडर करतात जेव्हा एखादा व्यक्ती लग्न करून सुद्धा जर दुसरं लग्न करत असेल विदाऊट डायव्होर्स प्रोसेस, तर त्याला नॉर्मली लिगल वेने बायगमी असं कन्सिडर केलं जातं. आणि सेकंड, जर एखादा व्यक्ती त्याच्याच रक्ताच्या नात्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करत असेल तर त्याला प्रोहिबिटेड रिलेशनशिप असं मानलं जातं. सेकंड, वॉइडेबल मॅरेज म्हणजे जे मॅरेज काही कालांतरापर्यंत व्हॅलिड मानलं जातं आणि त्या मॅरेजला रद्द करण्यासाठी कोर्ट प्रोसेस करण्याची आवश्यकता असते. त्यालाच लीगल लँग्वेजमध्ये ॲनलमेंट प्रोसेस बोलली जाते. त्याची 2 उदाहरण आहेत. वॉइडेबल मॅरेजमध्ये जसं एखाद्या व्यक्तीचं फोर्सफुल वेने व फसवणुकीने लग्न करण्यात आलेलं असेल तर त्याला वॉइडेबल मॅरेज असं कन्सिडर केलं जातं. आणि सेकंड, काही केसेसमध्ये जर इम्पॉर्टन्सी हे रिझन असेल तर त्याच्या बेसिसवर सुद्धा ॲनलमेंटची प्रोसेस केली जाते.